नमो नारायण. मी शैला चन्नावर, नांदी ग्रुप नांदेड. होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मखमली कवडसा, लेखिका सौ मंजिरी अनसिंगकर, नागपूर. ही गोड सानुली गोरी पान, बाळसेदार कमलाक्षी छान, औक्षवंत हो मेधावान, कुळाची शान ती. लक्ष्मी आली घरा, तिला लिंबलोन उतरवा, स्वागत तिचे करा, सनई चौघडा वाजवा. आई तुला नात झाली ग, मुलगा सांगत आला. मायना खरंच आनंद गगनात मायना. आजी झाल्याचा आनंद ने प्रमोशन हे. नात म्हणजे दुधावरची साय जणू. आता काही महिने तरी आमचं जग तिच्या भोवतीच फिरणार. पुन्हा एकदा एक गोड अनुभूती अनुभवायला मिळणार. इवले हात, इवली लालसर पावले, गोबरे गोबरे गाल, चिमुकले घारे डोळे, काळे भुरभुरणारे जावळ, एक मखमली मुलायम कोवळा सोनेरी कवडसा आमच्या सर्वांच्या जीवनात पडला. त्या मृदू मुलायम नाजूक कवडशाने आमचे जीवन सोनेरी केले, उजळले. जीवनात रंग भरायला सुरुवात केली. सप्तरंगी इंद्रधनू या उतारवयात जीवनी अवतरला. आजी झाल्याचा आनंद अवर्णनीय. आता जबाबदारीही वाढली. हाताचा पाळणा करून तिला वाढवायचे आहे. ती उडवत असलेले हात पाय मन भरून पाहायचे आहेत. तिचा हुंकार ऐकून कान तृप्त करायचे आहेत. तिच्याशी छान गप्पा मारायच्या आहेत. तिला पाळण्यात घालून छान अंगाई गीतं गायची आहेत. गोड गोड मनसोक्त पापी घ्यायची आहे. आता दिवस अगदी फुलपाखराप्रमाणे भिरभिरत उडतील. तिचे बोबडे बोल, तिचे दुडुदुडू धावणे, तिच्या पायातील पैंजणांची रुंझुण, तर चालताना आवाज करणारे तिचे बूट, तिचं निर्मळ निर्व्याज हसणं, मधूनच हातावर इथे इथे नाचरे मोरा, दाणा खा पाणी पी, भुर उडून जा असं म्हणत तिला हात वर करायला लावणं नि ते पाहणं यासारखा आनंद नाही. हो ना? सगळं चित्र कसं अगदी डोळ्यासमोर दिसतंय. खरंच आजीनी नातवंडाचं एक आगळं वेगळं नातं असतं ना. त्यांचे आई बाबा रागवले की कशी आजी आजोबांच्या मागे लपतात. आजीच्या पत्रात तोंड खूप असतात. आपला वशिला लावतात, कधी नातवांची तर कधी मुलासुनेची आपल्याला समजूत काढावी लागते. आजी म्हणजे अगदी हक्काची मायेची असते ना. हट्ट करायचं, हक्काचं मायेचं स्थान. काही मनाविरुद्ध झाले की आले आजी आजोबाकडे. किती गोड ना, छान वाटतं एकदम. पुढचं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलंय. स्वप्नरंजनात दंगले मी, नातीत गुंतले मी. अहो आजी, नात झाली ना, पहा तरी एकदा. आणि मिठाई हवी बर का. अभिनंदन. प्रियंका मॅडम बाळाला घेऊन आल्या अन आसूसून रेशमी कपड्यात गुंडाळलेल्या नातीला अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुल्याला कुशीत घेतलं. आणि काय ती अनुभूती. डोळे पाणावले अक्षरशः. बाळाला जवळ घेतल्यानंतर आठवण झाली सुनबाईची. मॅडमला विचारलं, सुनबाई कशी आहे, तिची तब्येत कशी आहे. बाळाला जन्म देणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच. धन्यवाद.